बाकी माझी मुलगी नाही राहिली, आता मी कोणाला दोष देऊ, मी कोणाला सांगू आता? त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही दुनिया काही उलटी पालटी केली असती, आमची मुलगी वाचव. एका 6 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सिन्नर तालुक्यातील मोह गावात हा प्रकार घडलाय. तीर्था शिंदे असं मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. तीर्था ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या आईसोबत मामाच्या गावाला आली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये खेळत असताना अचानक तीर्थाचा जोरात ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे धाव घेतली. तेव्हा तीर्थाच्या आजोबांना तिला सर्पदंश झाला असल्याचा संशय आला. त्यांनी तीर्थाला तात्काळ शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे औषधोपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी काहीही झालं नाही असं सांगत तिला केवळ 2 गोळ्या देऊन घरी पाठवले. तीर्था घरी गेल्यानंतर डोळे झाकत असल्याने घरच्यांना तिचा संशय आला. त्यांनी तीर्थाला परत उपचारासाठी तात्काळ नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र काही वेळातच तीर्थाचा मृत्यू झाला. शिंदे गावातील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी योग्य उपचार न करता हलगर्जीपणा करून काही गोळ्या औषधं देऊन घरी पाठवल्याने तीर्थाचा जीव गेल्याचा आरोप तीर्थाच्या आईने आणि आजोबांनी केलाय. मुलीला मी ट्रॅक्टरवर बसलेली होती खेळता खेळता. ताबडतोब ते गागल्यानंतर मला थोडा संशय आला का बा असं आज घडलेलं. पण ते मी तरी ताबडतोब दवाखान्यात आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये. तर डॉक्टरांना आणल्यानंतर डॉक्टरांनी मला म्हणलं, डॉक्टर काय भानगडी मुलीला गागले पटकन, तर मला थोडासा संशय येतोय, तर एवढं तेवढा चेक करा. सर्पदंशाचा संशय येतो, पण तिथं काय मला दिसलं नाही. पण मग मला एक संशय आलेला आहे, तर चेक करा. तो म्हणून थांबा बाबा जरासं पुढं पेशंट आहे. म्हणलं बाबा एवढं अर्जंट घ्या. शिंदे आरोग्य केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळे बाबा बसा म्हणून करतो चेक. त्यांनी केल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणून बसा, ते त्या उभे राहा. माझी मुलगी पण होती, मुलीची आई पण होती, मुलगी पण होती. त्यांनी नेलं तिकडे टेबल म्हणून तिकडे घेऊन जा तिला. त्यांनी लगेच 2 गोळ्या लिहिल्या आणि एवढं घेऊन जा. त्यांना हात पण लावला नाही त्या मुलीला, का बघितलं नाही. पुन्हा नर्स गेलो, म्हणलं नर्स काय हो, काय नाही बाबा, डॉक्टरने बघितलं ना. म्हणलं त्यांनी बघितलं, फक्त चिठ्ठी दिली, तुम्ही बघून घ्या. ते त्यांनी पण बघितलं, चिठ्ठी दिली, म्हणून काही नाही, क्लिअर आहे म्हणे, थोडं खर्चटलेलं, काय अडचण नाही. आणि त्यांनी म्हणा जा बिंदास निघून घरी जा, काय अडचण नाही म्हणून. तसं काय. आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर 1-1.5 तास थांबलो. मग पोलीला थोडेसे हे करायला जापड यायला लागली. जापड यायला लागल्यानंतर आम्ही ताबडतोब लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात घेऊन. मी राधिका तुकाराम शिंदे. मी माहेरी आलेली होती. 9:15 वाजता माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं. आम्हाला आयडिया नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं. आम्ही थोडा वेळ बघितलं, तिला थोडंसं असं काळ झालं होतं आणि 1-2 ठिकाणी रक्त निघालं होतं. 2 ठिकाणी बघितलं, म्हणे तसं काही नाही, म्हणे दात वगैरे लागले असेल म्हणून असते. मग तरी पण मला असं डाऊट आला की नको म्हणून आम्ही, माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टरकडे आले. शिंदेच्या दवाखान्यात आलो तर डॉक्टरकडे पेशंट होतं. पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की हो बाबा तुम्ही बाजूला हो, पेशंट आहे माझ्याकडे. मग आम्ही 2 मिनिटं थांबलो. म्हटलं अर्जंट आहे म्हटलं. मग दाखवलं त्यांना. ते म्हणे काही नाही तसं, आणि असं पण आम्ही काही सांगू शकत नाही, तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे. तर पप्पा म्हणे आम्ही नेहमी इकडेच येतो शिंद्यामध्ये. तो डॉक्टर बोलला की काही नाही म्हणे, हे औषध घ्या, 7-8 तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणा. डॉक्टरांनी तुम्हाला कल्पना दिली नाही का सर? नाही ते म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही, या गोळ्या द्या तिला, 7-8 तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून. म्हटलं ठीक. मग नर्सनी पण चेक केलं. नर्स बोलत मॅडम तसं काहीच नाही म्हणून, काहीच नाही झालेलं म्हणा. तसं असताना तेवढा वेळ नाही लागत म्हणे, लगेच थंड पडतं. ते नर्सने नाही तरी आम्हाला असं, मला त्याच्यावर फुलफिल झालं नाही म्हणून आम्ही भुजबळ डॉक्टरांकडे गेलो. तर भुजबळ डॉक्टर नव्हते तिथे. परत होलगी डॉक्टरांकडे गेलो. तर होलगी डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे, एवढं वेळ नाही म्हणे, ते लगेच वरती चढतं म्हणे, एवढं काहीच नाही होणार म्हणे, तसं काही नाहीये. मग आम्ही घरी घेऊन आलो. घरी आलो. मग तिने 2दा तोंड धुतलं, कॅडबरी खाल्ली. मग मम्मी मला थोडीशी झोप लागते, म्हटलं झोपू नको, डॉक्टरांनी झोपायला नाही लावले, मग इंजेक्शन देते. ती थोडं माझ्या मांडीवर खेळली. अर्धा-पाऊण तास झाला, काही नाही. नंतर 1 तास झाला ना, तर म्हटली मम्मी मला झोपायचंय. मग आईला विचारलं, आई झोपते? आई म्हण लवकर उठली असं थोडंसं झोपव म्हणे. मी तिला फक्त 5 मिनिटं झोप लागली, पण तिला अशी झोप नव्हती लागत. ती सगळी मम्मी मम्मी करत होती.
मग मी 2 मिनिटं बाहेर आले, परत गेले आतमध्ये, तर ती पण अशी थंड थंड वाटली. मग मी तिला म्हटलं चल बाहेर जाऊ आपण. मग मी तिला उचलून आणलं तर लगेच पोराची गार पडून जायला होती माझी. मग आम्ही पटकन गाडीत टाकून इकडे नाशिक रोडला घेऊन आलो. 6 वर्षीय चिमुरडीचा उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी तीर्थाच्या नातेवाईकांनी केली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव गुग.